मुलाचा पंचनामा करणार? जमीन खरडून गेलेली आहे. काय काल सुद्धा तो एक शेतकरी बसला होता, तो म्हणाला इथून 1 किलोमीटरवरती जमीन आहे, अजून कोणी यायला तयार नाही. बरं, खरडून गेलेली जमीन पूर्ववत व्हायला किती दिवस लागतात? 2 ते 3 वर्ष किमान. त्याच्यासाठी आधी तुम्हाला माती द्यावी लागेल. इकडे विहिरी गाळाने भरलेल्या आहेत आणि जमीन पूर्णपणे खडकाळ झालेली आहे. माती आणणार कुठून? कोण देणार माती? 3.5 लाख रुपये तुमच्या खरडून गेलेल्या जमिनीला कसे देणार? ते मनरेगातून असे पैसे काढून देता येतात का? म्हणजे हा सगळा जो काय बोगस कारभार आहे दगाबाजीचा, हा बघितल्यानंतर आपण नुसते असे गप्पा मारून बसणार का? संवाद दौरा मी केलोय, संवाद दौरा, पण किती काळ संवाद करत बसणार? नुसतं बोलत बसणार का? कधी उठून उभं राहणार आणि काय जाब विचारणार आहात की नाही? मी या शेतकऱ्याचं खरंच कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. मी तुम्ही गाडी फोडली तरी अभिनंदन करतो, कारण तुम्ही नाईलाज म्हणून तुम्ही धोंडा मारलेला आहात. नाईलाज म्हणून ती धोंडे मारण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. म्हणून धोंडे मारा किंवा मारायलाच पाहिजे असं माझं काही तुम्हाला म्हणणं नाहीये. पण आपण काय करतो? मोर्चा काढला, मोठा मोर्चा काढतो. एक दिवस सगळं काय होतं, दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी विषय काढतात, मोर्चा विसरला जातो. एक दिवस आम्ही चक्काजाम करू, सगळे चक्काजाम होतो. दुसऱ्या दिवशी परत कोणाचा तरी एखादा घोटाळा येतो, 2-3 दिवस गाजतो, चक्काजाम गेला केराच्या टोपलीत. एक दिवस आम्ही रेल रोको करू, एक दिवस रेल रोको करतो, लोकांना त्रास, सगळ्यांना त्रास, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणे माझ्या मागला. कारण सरकारने तुमचं पाणी जोखलंय, सरकारने तुम्हाला ओळखलंय. सरकार काय म्हणतंय? हे किती दिवस बोंबलतील, किती दिवस म्हणतील? थोडे दिवसांनी आपले कामाला लागतील, काय असेल नसेल ते पुन्हा गहाण टाकतील, पुन्हा काहीतरी कर्ज काढतील, काहीतरी करतील आणि लागतील कामाला. रात गई बात गई. आपण मधल्यामध्ये निवडणुका काढून घेऊ. आता निवडणुका लागल्यात, नगरपालिका परिषदा, जिल्हा परिषदा वगैरे, पालिका, महापालिका सगळ्या येणार. आणि केंद्रीय पथक तुमच्या गावात आलं होतं की नाही मला कल्पना नाही. परदेशी समिती आली का? 18 जुलैला या परदेशी समितीची घोषणा केली. तेव्हा होते मला वाटतं कोकाटे, त्यांनी जाहीर केलेली आहे. मग जुलै पासून आतापर्यंत परदेशी झोपले. त्याच्यानंतर आपत्ती आली, सप्टेंबर मध्ये मोठी आपत्ती आली. नंतर पाऊस चालूच आहे. आता पाऊस थांबलाय. आता 4 दिवस झाले. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ढगाळ वातावरण होतंच, पण अजूनही कोणती समिती आली नाही. केंद्रीय पथक आता येऊन गेलं. आणि तुम्ही लिहून ठेवा, ज्या अर्थी केंद्रीय पथक आता येऊन गेलेले आहे, तेव्हा निवडणुकी आता येतील ना जिल्हा परिषदा वगैरे, तोपर्यंत आपले पंतप्रधान तुमच्या तोंडाला पानं पुसायला एखादं पॅकेज आणखीन जाहीर करतील. आम्हाला आत्ता पाहिजे मदत. आणि पंतप्रधानांनी त्याही वेळेला सांगितलं होतं, बिहारच्या निवडणुकीत कोणी न मागता सर्व जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांनी केंद्रातून 10-10 हजार रुपये टाकले. आणि आपले मुख्यमंत्री जे मी फिरतोय आज, मुख्यमंत्री फिरायला पाहिजेत. मुख्यमंत्री बिहारला फिरतायत, नुसते नाही फिरत, त्यांचं भाषण आहे. तुमच्याकडे पण क्लिप आली असेल, हिंदी में बोल रहे हैं. नहीं, इधर आओ. नहीं, मैं आपको बताता हूं, हमारे जो प्रधानमंत्री जी है उनका सभी राज्यों पर प्यार है, महाराष्ट्र पर भी है, लेकिन अंदर की बात आपको बताता हूं. अरे क्या बनियनची